भक्ती कोणची असू द्या पण ती अंतकरणापासून असली पाहिजे. हा, मी हे सांगत असताना, भक्ती सांगत असताना मला प्रत्येकाच्या भक्तीबद्दल आदर आहे. मी कधी कोणाची टिंगल करत नाही, टववाडकी करत नाही, पण माझा स्वभाव जरा विनोदात बोलायचा झाला म्हणून मी विनोदात सांगतो, पण त्या मायबी बाकीना किडा पाडतस. हा, रवी किरण महाराज कसा बदनाम होई भो, माझ्या क्लिपांमधनं बाकीना कट करी टाकतस. मी भगत लोकांची भक्ती सांगत होतो आणि त्या कीर्तनातून हे पण तुम्ही बी ऐकलं आहे यूट्यूबले, पुरं कीर्तन ऐकणार असले पक्क माहिती. भक्ती करत असताना कोणाच्या भक्तीला दोष देऊ नका, कारण जी हॉटेलनं आपण खाद नाही ती हॉटेलला नाव ठेवू नये, बरोबर आहे की नाही. जी हॉटेलनं खाद नाही ती हॉटेलला नाव ठेवू नये, पण बाकी नसले किडा पाडांचा वैरास ती हॉटेल मग काही भरभर जेवण भेटत नाही. का बा तू खाद होतं का नाही, तात्या सांगे असा दिसू का मुसळा मग स्वतःने आजार खर्च करत नाही, तात्या सांगे ते चाहेल खाऊ ना कार हो बानट सुरत ना, स्वतः आजार खर्च करते हॉटेल मग खाई दग. हा, कोणाच्या भक्तीला दोष द्यायचा नाही. माझी एक क्लिप व्हायरल झाली होती, रवी किरण महाराज बघतच नाही टिंगल करत, बघतच नाही टिंगल करत. त्यानं पहिलं सांगेल मी कापी दे ना, मधलं सांगेल बरोबर तेवढा कट करा व्हिडिओ, तेवढा व्हायरल कर दिना. आणि बघत लोकेशले इथलं चिडाई टाक, इथलं चिडाई टाक, बघतच ना माल फोन बाहेर ना बघत फोनवर बागाडलेत, पण मना गाव नाचले चिडावं त्याशनी. तुम ना गाव ना महाराज बघत अशी टिंगल कराय ना, तुम्ही काय कराय ना, आमना दोंडायचा ना बटा बघत उन्हात मंजोडे म्हणे महाराज तुम्ही आई जे सांग काय चांगलं शेका. म्हणतं काका दादा पहिले तर मी शपथ लिहिन सांगस, मी कधीच कोणी भक्तीवर दोष देत नाही आणि मला ते बोलायला बी आवडत नाही, पण ज्या किडा पाडणार आहेत ना त्या त्याच ना पद्धत मा किडा पाडणार ना. तुमले बी सांगी चालू ऐका, आबा सांगी चालू ते बी ऐका. समोरासमोर जर दोन दुकानी राहण्यात ना, समोरासमोर दोन दुकाने जर राहण्यात ना, माल सारखाच रास, पण गिराईक जर तत जावायला लागे ना वाता ना, दुकानवाला विचार करत चाल गिराईक तत जाय राय ना, मग आता काय करा ना, मग तो बोलावास आता आहे काय हो तथा का जाय ना, नाही तडे चांगला माल भेटस. येडा तो डुप्लिकेट आहे रे, डुप्लिकेट माल ठेवस तू, तुमले फसाड आहे ना तो. हा याल बी माहिती आहे, सांगणारले माहिती आहे की ओरिजिनल कंपनीना मालिकी राही ना, पण डुप्लिकेट म्हणसू तो मनकडे गिरायकी ना, मग म्हणजे ज्यासना दुकानी बंद पडायला लागण्यात का त्या संग खराले बी डुप्लिकेट म्हणायला लाग जातस. तसं काही लोकांनी व्हिडिओ कट केला आणि मला बदनाम करण्यासाठी. आमच्या भगत लोकांना मी समजवलं, म्हटलं पांडुरंग परमात्मा साक्षीला, आणि आखो सांगू का त्या भगत लोकेशने भक्तील काय दोष देवानं त्याशनी भक्ती इतली खरी वाटणी मला आखो वय. एका शब्दात त्यांनी सांगितलं महाराज तुमले जर त्रास देणार होय आमले सांगा गरज आहे ना आणसूत म्हणे त्याला. त्यासले ऐकीसने सुद्धा त्या मान्य कराय ना, महाराज टेन्शन लिहू नका, असं जर होईना आमना करते तुमले काही त्रास होऊ देत नाही आमनी गॅरंटी. मग ज्याशनी भक्तीले या जर नाव ठेवतं स्वतीन बाकी ना बरं बटासले मी बोली राहिनो नाही, जर का बघतच नाही भक्तीनं नाव ठेवतं स्वतीन आणि त्या जरी माल दुकानान टाइमले चारदा विचार करतच होतीन, ते तुम्ही कितला बी परमार्थ करणारा होतीन. आणि जरी एखादा गरीब माणूस ना अंतकरण दुखाडतच होतीन, ते परमार्थ कोणा खरा आहे. ज्याशनी भक्तीला दोष दिला ना त्या खरा काय यात चांगला माणूसले त्रास देणारा खरा कोणी भक्ती चांगली होई बरं तुमना मते. महाराज आमच्या धुळ्यामध्ये ना सगळे भगत लोक जमा झाले होते आणि तिथं आमच्या एक आई साहेब आहेत, त्यांच्याकडे हा निवाडा गेला. त्यांनी सांगितलं जर रवी किरण महाराजांचं कीर्तन आम्ही नेहमी ऐकतो, रवी किरण महाराज कधीच कोणाचं नाव घेऊन कधी कोणाला बदनाम करत नाही, आणि त्या पोराला जर बदनाम करत असतील तर आपण लोकांनी हे ठरवून घ्यायचं कोणी कितीही किडे पाडले तरी सुद्धा रवी किरण महाराजांना फोन करू नका. एक महाराजने आममन्यन करणा कोणी होता बिचारा, त्यांना काही बोलाय गे बटा बघतच नाही कुटी काढा त्याले, रवी किरण महाराजने करता. मग आता माल सांगा त्या बघतच नाही त्यासना बघतले मनसाठी कुटी काढा आणि मन म्हणा माल बदनाम करा ना, चांगला कोणले म्हणून नीच कोणले म्हणू तुम्ही सांगा हो काका माल सुधरी राही ना नी. भक्ती कोणची का असे ना पर त्या अंतकरणापासून असली पाहिजे, कारण नदी नाल्यातलं पाणी गटारीतलं पाणी सगळं पाणी जाऊन जसं कारण समुद्राला मिळतं तद्वत
भक्ती कोणची असली ती भगवंतापर्यंत पोहोचते, पण भक्ती करत असताना अशी करावी की देवाचं आणि आपलं नातं जुळलं पाहिजे, इतकी भक्ती करावी. आणि भक्ती करत असताना कशी करावी, देवाला आपुलसं करता आलं पाहिजे. काही काही लोक दाखवतात वेगळं आणि असतात वेगळे, तसं नसावं. देखाव्याची भक्ती नसावी, भक्ती अंतकरणापासून असली पाहिजे. म्हणून तर तुकोबाराय सांगतात, जीवनामध्ये नाही काय झालं चालेल, पण देवाला आपुलसं करा. आमचे महाराज सांगत असताना सांगतात,